19 ऑगस्ट. होणारे प्रत्येक कर्म त्याच्या कृपेने होत आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. हीच समाधानाची खूण. एक मनुष्य प्रवासास निघाला. त्याने बरोबर सर्व सामान घेतले. तो पान तंबाखू खाणारा होता. त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते. गाडी सुरू झाली. थोड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी विसरलो आहोत. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकले. त्याला मोठी चुटपुट लागली. कोठे काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कोणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारेल. नडीने खरोखर किती प्रेम उत्पन्न होते. ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नड लागते. ती नसेल तर हळहळ वाटते. आपल्याला देवाची कधी नड लागली आहे का? आपल्याला देवाची कधी नड भासत नाही म्हणून आपल्याला देवाचे प्रेम लागत नाही. आपण आपल्या घरातील सर्व वस्तू आपल्या म्हणतो. बायका, मुले, घरातील इतर सर्व वस्तूंची आपल्याला इत्यंभूत माहिती असते. परंतु देवघरातील देव ज्याची आपण रोज पूजा करतो तो कधी आपलासा वाटला आहे का? आपल्याला कधी कोणी विचारले की तुझ्या देवाऱ्यात किती गोपालकृष्ण आहेत, किती देवी आहेत, शाळीग्राम, गणपती किती आहेत, तर आपणास कितीसे आठवेल? ही जर आपली स्थिती तर आपल्याला देवाचे प्रेम कसे लागेल? देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे. देवा वाचून आपले नडते असे वाटले पाहिजे. ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते. ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच सहवासात किती प्रेम आहे. प्रवासात आपल्याला कोणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो बसलो की त्याचे प्रेम आपल्याला लागते. तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला. तुम्ही आणखी बरोबर असता तर बरे झाले असते. थोड्याशा सहवासाने जर एवढे प्रेम उत्पन्न होते तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यास त्याचे किती प्रेम मिळेल. भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहंपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारे प्रत्येक कर्म त्याच्या कृपेने होत आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. नामाबद्दल सुरुवातीला सर्वांचीच साशंक वृत्ती असते, पण आपण सतत नाम घेत गेल्याने विकल्प कमी होतात. विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले. जय श्रीराम.